नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारकडून हाती घेतला जातोय। त्यासाठी सर्वेक्षणाची प्रक्रिया देखील सुरुवात झालेली आहे। मात्र कोल्हापुरातून या सगळ्या महामार्गाला आता विरोध होताना पाहायला मिळतोय आणि म्हणूनच आपण बघतोय शक्तीपीठ विरोधी कृती समिती जी आहे त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे। काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे, का नेमका त्यांचा या सगळ्या महामार्गाला विरोध आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून राज्य सरकार याकडे बघतंय, कसं बघताय एकूणच या प्रकल्पाकडे आणि विरोध काय? शेतकऱ्यांचं महत्त्व कमी करून महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतील तर ते शेतकऱ्यांना मान्य नाही। आपल्याला माहिती या भागातला जो शेतकरी आहे हा करणारा शेतकरी आहे, अत्यंत अल्पभूधारक शेतकरी आहे आणि अगदी जे छोटे छोटे जमिनीचे तुकडे त्याच्यामधून जर मार्ग गेला तर त्यांची जमीन संपूर्ण उद्ध्वस्त होणार आहे आणि त्यांचं उपजीविकेचं साधन आहे हे उपजीविकेचं साधन त्यांच्या हातामध्ये राहणार नाही। आणि म्हणून या शेतकऱ्यांचा हा जो महामार्ग जो प्रस्तावित आहे त्यालाच विरोध आहे। त्यामुळे आता चाललेला त्याचा जो सर्वे असेल हा सर्वे थांबवला पाहिजे। हा सर्वे आम्ही स्वीकारणार नाही। हा मार्ग आताचे जे मार्ग आहेत हे मार्गच त्यांनी वापरावेत, त्याचं नीट नियोजन त्यांनी करावं। परंतु हे मार्ग सोडून देऊन पुन्हा नवे नवे मार्ग काढायचे आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं हे शेतकरी कदापि सहन करणार नाहीत, मान्य करणार नाहीत। आमची सर्व सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन त्यांनी या महामार्गाचा पुनर्विचार करावा आणि पुनर्विचार करून शेतकरी आधीच अडचणीत आलेला आहे, पुन्हा शेतकऱ्याला जास्त अडचणीत आणू नये। शेतकऱ्यांना तुम्ही जेवढे जास्त अडचणीत आणाल तितकं सरकार जास्त अडचणीत येईल एवढाच इशारा हे शेतकरी या सरकारला देत आहेत। तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने विरोध दिसतोय शेतकऱ्यांचा? याच्यामध्ये वनूरपासून म्हणजे कोगिलपासून ते निडोरीपर्यंत ह्या दोन्ही ठिकाणून जो काय सर्वे झालेला आहे हा सर्वे खरं म्हटलं तर कुणाला माहीत नाही। त्यांनी माझ्या माहितीवरून सर्वे केला आहे। सर्वे केल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की इथं दगड पडलेला आहे, तिथं मार्किंग केलेलं आहे आणि मार्किंग केल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या भूमिका अशा झाल्या की त्याचा 1 गुंठासुद्धा त्यांना जमीन शिल्लक राहत नाही आणि जर जमीनच शिल्लक राहत नसेल तर शेतकऱ्यांना काय करायचं? नुकसान भरपाई किंवा अन्य पर्याय कुठलाही पर्याय शेतकरी स्वीकारायला तयार नाहीत। त्यामुळे हा जो काय मार्ग आहे हा महामार्ग बंद होणं हा एकच याच्यावरचा उपाय आहे आणि ही जी काय कृती समिती जमा झाली किंवा हे सर्व शेतकरी जमा झाले हे निश्चितपणानं प्रखरपणाने विरोध करतील एवढे या निमित्तानं आपल्याला सांगायचं। पण या सगळ्या भूसंपादनावेळी 4 पट किंवा 10 पट पर्यंत रक्कम दिली जाईल अशा पद्धतीनं राज्य सरकारकडून सांगितलं जातंय। शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही, मग कसं बघ? नाही काय जी नुकसान भरपाई घेऊन शेतकरी वाचत नाही की काही जे आता काही लोकांना नुकसान भरपाई मिळाल्या त्या लोकांची आजची अवस्था भीक मागल्याशिवाय दुसरं काय त्यांना राहिलेलं नाही। त्यामुळे हा पर्याय काय शेतकऱ्यांना मान्य नाही। त्याच लगतच एक राजमार्ग जातोय, तो राजमार्ग सोडला दोन्ही महामार्गाच्या मध्ये फक्त 500 फुटाचं अंतर आहे। एकाच गावातून जर असे 500 फुटावरती जर 2 महामार्ग झाले तर शेतकरी त्या गावातला उद्ध्वस्त होईल। त्यामुळे ह्याला हा विरोध हा निश्चितपणानं राहणार आहे। महामार्गालाच पूर्णपणे विरोध असेल, महामार्गाला पूर्णपणे विरोध असणार आहे। तर पहिला पण कशा पद्धतीनं या शक्तीपीठ महामार्गाला आता कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध आहे तो वाढताना पाहायला मिळतोय। खरं तर अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्याचबरोबर या आधी देखील महामार्ग याच भागातून गेलेले आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही अशा पद्धतीची एक भूमिका या सगळ्या शेतकऱ्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।